नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा निष्ठावंत शिलेदार, सुनील तात्या काटकर यांचा निष्ठावंत मावळा असलेला अक्षय सुरेश गुजर याला कोंडवे गणातून उमेदवारी मिळावी यासाठी वेण्णा पंचक्रोशीच्या समस्त ग्रामस्थांनी आज सातारा जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ज्याच्या पाठीशी आहे जनतेचा आधार त्याला कोणीच करू शकत नाही निराधार अशी स्पष्टोक्ती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सर्वांसमक्ष दिलेली आहे. एकूणच इतक्या मोठ्या संख्येनं अक्षय गुजर याच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहात याचा त्यांना देखील आनंद झालेला आहे. या अनुषंगानं खऱ्या अर्थानं समाजाभिमुख, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढवय्या म्हणून भूमिका घेणाऱ्या युवा उमद्या नेतृत्वाला आपण सर्वांनी अशीच साथ द्या अशी ग्वाही देखील यावेळी बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेली आहे. वेण्णा पंचक्रोशीचा आवाज आज सातारा जलमंदिरी घुमल्याची चर्चा देखील या निमित्तानं सुरू झालेली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं अक्षय गुजरच्या पाठीशी कोंडवे गणातील सर्व युवा, ज्येष्ठ नागरिक, महिला, आबाल वृद्ध सर्वजण आज एकवटला असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. एकूणच या अनुषंगानं ग्रामस्थ नेमकं काय म्हणाले हे आता आपण पाहूयात. नमस्कार. मी कोंडवे गणातून, लिंब गणातून आमच्या उमेदवारीसाठी अक्षय गुजर यांचं नियोजन आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि गावाच्या वतीनं आम्ही सर्व एकत्रित होऊन त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आमचं नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनामार्फत आम्ही महाराजांच्याकडे आलो. महाराजांना आम्हाला पूर्ण अनुमोदन देऊन तुमच्या सीटसाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत आणि तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. तुम्ही ताकदीनिशी एकत्र या, एक जणांनी एकजुटीने काम करा आणि आपला उमेदवार निवडून आणा. यासाठी आम्ही सर्व एकजुटीनं तयार आहोत. खऱ्या अर्थानं अक्षय गुजर समाजामध्ये नेहमी कार्यरत असतात आणि त्यांना ह्यावेळेस संधी मिळावी एवढीच विनंती महाराज साहेबांकडे आम्ही केली आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी देखील पॉझिटिव्ह आमचा सगळ्यांचा विचार केला. त्याबद्दल सर्वांचं आणि महाराज साहेबांचं देखील मी आभार मानतो. आतापर्यंत अक्षय गुजर यांनी सगळ्यांची मतं जाणून घेतली. त्यांनी एवढी सगळ्यांची कामं केली, त्याबद्दल त्यांना एखादी संधी भेटावी, त्यांचं सगळ्यांना मदत करण्यासाठी, एक सेवा करण्यासाठी त्यांना एक संधी द्यावी यासाठी आम्ही आलेलो महाराजांकडे. त्यांनी पॉझिटिव्ह निकाल दिलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. कोंडवे गणातून अक्षयच्या उमेदवारीसाठी महाराज साहेबांना भेटलो. महाराज साहेबांनी एक चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आज गवडी, सारकळ, नुने, वेळे, कामठी, कनेर या सगळ्या भागातल्या लोकांनी स्वतः समोर येऊन अक्षयला उमेदवारीसाठी इच्छुक केलेलं आहे व महाराज साहेबांकडे मागणी केलेली आहे.